सो हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स. मागच्या लेक्चरपर्यंत आपण चौथं युनिट जे आहे ते संपवलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे 5th युनिट आहे आपलं ते आहे PLC, दॅट इज प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. ते युनिट आपण स्टार्ट करतोय. तर आपण बघूयात आता वन बाय वन की आजच्या युनिटमध्ये आजच्या लेक्चरमध्ये काय काय आहे. तर काय काय बघायचं आहे. PLC म्हणजे काय, की व्हॉट इज डेफिनेशन ऑफ PLC किंवा PC आणि PLC मध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघणार आहोत. PLC ज्यावेळेस यूज होत, म्हणजे PLC तर आता यूज व्हायला लागला, तर त्याच्या आधी काय यूज व्हायचं इन प्लेस ऑफ PLC ते पण आपण बघणार आहोत. सो बिफोर PLCज अँड PCज काय यूज व्हायचं कॅल्क्युलेशनसाठी किंवा ऑपरेशनसाठी ते आपण बघणार आहोत. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस आपण बघणार आहोत PLCचे, त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस, नंतर PLC कॉन्फिगरेशन, सो PLC वर्सेस PC, देन पार्ट्स ऑफ PLC इन ऑपरेशन. पार्ट्स म्हणजे काय, तर बेसिकली ब्लॉक डायग्राम ऑफ PLC आपण बघणार आहोत. नंतर PLC ऑपरेशन मध्ये कसा यूज होतो ते बघणार आहोत. नंतर PLC वर्सेस PC बघणार आहोत. नंतर लॅडर लॉजिक बघणार आहोत आणि प्रोग्रामिंग ऑफ PLC बघणार आहोत. तर इथपर्यंत हे जे असेल हे कंटेंट असेल आपला या पर्टिक्युलर युनिटसाठी. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट वन, दॅट इज व्हॉट इज PLC. So programmable logic controllers in a miniature industrial grade computer that contains hardware and software capable of being programmed to perform control action. So programmable logic controller म्हणजे काय, तर बेसिकली हा एक कम्प्युटर आहे जो इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी यूज होतो असं आपण म्हणू शकतो. सो इट इज अ इंडस्ट्रियल ग्रेड कम्प्युटर. इंडस्ट्रियल यूज साठी यूज होणारा कम्प्युटर आहे हा. ज्याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही आहेत आणि ते जे सॉफ्टवेअर आहे त्याला आपण प्रोग्राम आणि रिप्रोग्राम करू शकतो. काही ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं असेल, कंट्रोल ऍक्शन परफॉर्म करायचे असेल, तर त्याच्यासाठी आपण त्याचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये चेंजेस करून आपण ते यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने तुमचा जो PLC आहे तो वर्क करत असतो. म्हणजे तो मॅथमॅटिकल ऑपरेशन पण करतो आणि लॉजिकल ऑपरेशन्स पण करतो. ओके. सो हे जो आहे हा इमेज आहे सिमेन्सचा जो PLC आहे त्याची ही इमेज आहे. त्याच्यामध्ये बघा जे काही PLC आहेत ते फिक्स्ड PLC आहेत आणि हा फिक्स्ड PLC आहे आणि हा मॉड्युलर PLC आहे. म्हणजे याच्यामध्ये रॅक्स दिसत आहेत तुम्हाला, हे 3 रॅक्स ऍडिशनल लावलेले आहेत. सो हा मॉड्युलर PLC आहे. हे सॉफ्टवेअर यूज केलेला आहे, कम्प्युटर दिसतंय इथे, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करून ती याच्यामध्ये लोड केली जाते. अशा पद्धतीने हा जो सिमेन्सचा किंवा कुठलाही PLC जो आहे तो वर्क करतो. हा आहे, हा पण तुमचा कोयो कंपनीचा PLC आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे स्लॉट्स दिसतात. यातला जो काही पार्ट असेल तो याच्यामध्ये ओरिजिनली प्रेझेंट असेल, म्हणजे त्याला आपण फिक्स्ड म्हणतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कार्ड्स ऍड करू शकतो. त्याला मॉड्युलर PLC असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो बिफोर PLC काय, तर हे तुम्हाला माहिती, याला काय म्हणतात, अबॅकस. सो कॅल्क्युलेशनसाठी हे यूज होतं अबॅकस. नंतर काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स जे असतील अदर दॅन कॅल्क्युलेशन, त्याच्यासाठी तुमचा जो कॅल्क्युलेटर आहे तो यूज होतो. सायंटिफिक कॅल्क्युलेटर पण वापरू शकता तुम्ही. नंतर त्याच्यानंतर आहे रुलर, स्केलिंग रुलर म्हणतात त्याला. ठीक आहे. सो ही स्लाइड रोल आहे, तर याच्याने तुम्ही मेजरमेंट्स जे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने आणि प्रॉपरली घेऊ शकता. त्यानंतर टेबल ऑफ लॉगॅरिथम, जे तुम्ही आय थिंक 10th पर्यंत यूज केले असतील, लॉग टेबल्स ते यूज व्हायचे. नंतर पर्सनल कम्प्युटर, डेस्कटॉप किंवा मोबाईल डिव्हायसेस. तर PLC यूज नाही होत तिथे ह्या गोष्टी यूज होत असतात. ओके. सो नेक्स्ट इज what is before PLC. So how the machines and industrial process controlled before the advent of PLC. One of the means for controlling machine was use of power relays. Power relays यूज व्हायचे and their associated products. So power relays आणि त्याचे associated जे products आहेत ते यूज होतात. कंट्रोल रिलेज यूज होतात PLC मध्ये. तर हे पॉवर रिलेज आहेत, हे कंट्रोल रिलेज आहेत जे PLC मध्ये यूज व्हायचे. ज्यावेळेस PLC मध्ये नाही, मशीन इंडस्ट्रियल ऑपरेशन्स मध्ये, इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये ते यूज व्हायचे. PLC नव्हता त्यावेळी. सो जेवढे ऑपरेशन परफॉर्म केले जायचे ते PLC ने परफॉर्म केले जायचे. PLC ने परफॉर्म केले जायचे, जेवढे ऑपरेशन परफॉर्म केले जायचे ते. सो डिसएडव्हान्टेजेस काय काय आहेत, जर PLC यूज नाही केला त्याऐवजी आपण रिले यूज केला तर काय काय डिसएडव्हान्टेजेस असतात ते बघूयात.
सो कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त वाढते. हे बघा इथे दिसतंय, तर इथे पीएलसी यूज केलेला नाहीये, हे सगळं रिलेची लाईन आहे. ठीक आहे, तर काय होतं किती कॉम्प्लेक्स सर्किट आहे कळणार पण नाही, काय कुठल्या ऑपरेशनसाठी कुठला रिले यूज केला आहे ते शोधणंच खूप अवघड आहे. कॉस्टली आहे, नंबर ऑफ रिलेज वाढले म्हणजे कॉस्ट वाढते. पीएलसी ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यामध्ये मात्र रिलेज जितके वाढत जातील तेवढी याची जी कॉस्ट आहे ती वाढत जाईल. हार्ड वायरिंग खूप जास्त आहे बघा, हे जे आहेत यांना वायरिंग जे आहे ते हार्ड वायरिंग यूज केलेलं आहे. त्याच्यामुळे सॉफ्ट वायरिंग म्हणजे काय, तर इंटरनल कनेक्शन असतात पीएलसी मध्ये, त्याला सॉफ्ट वायरिंग म्हणतो. याच्यामध्ये इंटरनल कनेक्शनचा प्रश्नच नाहीये. सगळे जे कनेक्शन्स आहेत किंवा रिलेज आहेत ते एकमेकांना कसे कनेक्ट करायचे आहेत, वायर्सने कनेक्ट करायचे, त्याला हार्ड वायरिंग म्हणतात. आता नंबर ऑफ रिलेज जितके वाढणार तेवढं त्याचं वायरिंग पण वाढणार. सो हार्ड वायरिंग इज व्हेरी कॉम्प्लेक्स, बिकॉज ऑफ दॅट ओनली इट बिकम्स कॉम्प्लेक्स. देन लॉजिस्टिकल नाईटमेअर, याचं लॉजिक समजणं आणि ते इम्प्लिमेंट करणं, इट इज इट सेल्फ अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, आणि त्याच्यामुळे इट इज लाईक अ नाईटमेअर, एखाद्या रात्री पडलेल्या स्वप्नासारखं आहे ते, असं आपण म्हणू शकतो. सो लॉजिक याचं डिझाईन करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. देन ट्रबल शूटिंग, जर एखादा यातला रिले बंद पडला तर तो शोधायचा आणि त्याला रिप्लेस करायचा, इट्स अ very big challenging work, so there are lots of troubleshooting problems. Then strict maintenance routines, to avoid the troubleshooting problems and other things, we need to have this strict maintenance routine. So if it is said that you have to maintain it after every 2 months or 4 months, then we need to maintain it before the year deadline. सो डेडलाईनच्या आधी तुम्हाला ते मेंटेन करावं लागेल. सो वी शुड फॉलो दी स्ट्रिक्ट मेंटेनन्स routine for this. Then it is not easy to modify. So if we want to change the logic or if you want to change the product, it is very difficult to modify the relay circuitry, and that is why and which is very simple in case of PLC. जर तुम्ही PLC यूज केला तर आपण ते इझिली मॉडिफाय करू शकतो. प्रोग्राम चेंज केला की आउटपुटचं प्रोडक्ट जे आहे ते चेंज होतं. रिले मात्र तसं होत नाही, पूर्ण सगळ्या गोष्टी चेंज कराव्या लागतील. काय काय तर त्यांचं हार्ड वायरिंग लॉजिस जे आहे ते चेंज करावं लागेल. त्यानंतर अकॉर्डिंगली हार्ड वायरिंग जे आहे ते पण चेंज करावं लागेल. ठीक आहे, देन हे तर काही लिमिटेड डिसएडव्हान्टेजेस सांगितले रिले बेस्ड कंट्रोल सिस्टीमचे. असे खूप सारे आहेत जे इथे मी लिस्ट डाऊन केलेले नाहीये. सो एक्सेट्रा आर दी डिसएडव्हान्टेजेस ऑफ relay based control system. Then control devices. So before PLC कुठल्या कंट्रोल डिव्हाइसेस यूज व्हायच्या, तर रोटरी ड्रम स्विच. दिस इज रोटरी ड्रम स्विच. हे बघा, हा एक ड्रम आहे आणि हा रोटेट होणार आहे. ठीक आहे, सो दिस इज हे स्विचचं जे आपण स्लाइडर म्हणतो ते. सो हा रोटेट होत जाणार आणि अकॉर्डिंगली सिलेक्शन करणार. सो इट इज रोटरी ड्रम स्विच. देन लिमिट स्विच. सो इथे आहेत हे लिमिट स्विच, याला पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही फिक्स करून त्याची जी पोझिशन आहे ती फिक्स करू शकता, डिसाइड करू शकता. देन युअर इलेक्ट्रोमेकॅनिकल counter. So this is electromechanical counter. We can count using this particular counter. Then fuse. This is your fuse. These are the devices which are after that. Control transformer is there. Motor starters are there. Then solenoid valves were used for controlling. Then pneumatic plunger timers were used as a control devices. So this is list of few devices which were used as a control devices before PLC. PLC यूज करण्याआधी हे काही डिव्हाइसेस आहेत जे कंट्रोल डिव्हाइसेस म्हणून वापरले जायचे. असे भरपूर डिव्हाइसेस आहेत जे आपण कंट्रोल डिव्हाइसेस म्हणून वापरू शकतो. ठीक आहे, जसं सोलेनॉइड व्हॉल्व आहे तसं फॉर एक्झाम्पल हायड्रोलिक व्हॉल्व आहे किंवा न्यूमॅटिक व्हॉल्व आहे, ते पण यूज करता येतात ऍज ए कंट्रोल डिव्हाइसेस. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे ते बघूयात पीएलसीचं. So General Motors Corporation specified the design criteria for first programmable logic control in 1968. जनरल मोटर जे आहे GM, त्यांनी सगळ्यात पहिला जो प्रोग्रामेबल लॉजिक प्रोग्रामेबल कंट्रोलर होता तो डिझाईन केला इन इयर 1968. त्याचं गोल काय होतं, तर हाय कॉस्ट आणि इनफ्लेक्सिबिलिटी जी आहे बिकॉज ऑफ यूज ऑफ रिले कंट्रोल सिस्टीम दॅट शुड बी अवॉइड. म्हणजे काय, तर जी नंबर ऑफ रिलेज वाढले म्हणून कॉस्ट वाढते, तर ती कॉस्ट कमी करायची होती आणि फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती वाढवायची होती. म्हणजे ऍक्च्युली काय व्हायचं, ज्यावेळेस पीएलसी नव्हता ज्यावेळेस पीएलसी नव्हता, सो
ज्यावेळेस पीएलसी नव्हता त्यावेळेस रिले बेस्ड लॉजिक यूज व्हायचं आणि त्याच्यामुळे कॉस्ट जी होती, नंबर ऑफ रिलेज जितके जास्त असतील तेवढी कॉस्ट जास्त असायची. प्लस तुम्हाला जर काही चेंजेस करावे लागले ऐन वेळेवर तर पूर्ण लॉजिक आणि पूर्ण रिलेचं जे कनेक्शन आहे, वायरिंग आहे, हार्ड वायरिंग आहे, ते पण चेंज करावं लागतं. त्याच्यामुळे ते फ्लेक्झिबल नसायचं. सो जनरल मोटरचं प्रोग्रामेबल कंट्रोलर डिझाईन करण्यामागचं पर्पज काय होतं, तर जी कॉस्ट आहे ती रिड्यूस करणं आणि फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करणं. रिले कंट्रोल लॉजिक पेक्षा जास्त फ्लेक्झिबल ते असायला पाहिजे, हे त्यांचं त्याच्या मागचं रिझन होतं कंट्रोलर डिझाईन करण्यामागचं, प्रोग्रामेबल कंट्रोल डिझाईन करण्यामागचं. ओके, सो अजून काय काय क्रायटेरिया होते. द कंट्रोलर हॅड टू बी डिझाइन्ड इन मॉड्युलर फॉर्म सो दॅट सब असेंब्लीज कुड बी रिमूव्ड इझिली फॉर रिप्लेसमेंट ऑर रिपेअर. सर मॉड्युलर फॉर्म मध्ये डिझाईन केला जायचा, म्हणजे काय, त्याचा प्रत्येक पार्ट जो आहे तो सेपरेट करता आला पाहिजे आणि सेपरेटली त्या प्रत्येक पार्टचं रिप्लेसमेंट, जर त्यातला एखादा पार्ट खराब झालाय तर ते रिप्लेस करता आला पाहिजे किंवा मेंटेनन्स करून तो प्रॉपर पुन्हा वर्क झाल्यावर तो कनेक्ट करता येईल. अशा पद्धतीने तो जो कंट्रोलर आहे तो डिझाईन केला गेला. सो मॉड्युलर कंट्रोलर होता तो. त्याच्यामध्ये इनपुट स्लॉट वेगळे, इनपुट मॉड्यूल वेगळं, आउटपुट मॉड्यूल वेगळं, पॉवर सप्लायचं सेक्शन वेगळं, मेमरीचं सेक्शन वेगळं, नंतर प्रोसेसर सेक्शन वेगळं. असे प्रत्येक सेक्शन जे आहे ते सेपरेट होते. सो दॅट त्यातला एखाद्यामध्ये फॉल्ट झाला तर तेवढा रिमूव्ह करून किंवा त्याच्या तेवढा जो पार्ट आहे त्याचं मेंटेनन्स करून ते पुन्हा कनेक्ट करून यूज करता येईल, अशा पद्धतीने तो डिझाईन केला गेला होता. The control system needed the capability to pass data collection to the central system. सो याच्यामध्ये जी कंट्रोल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये इतकी कपॅबिलिटी असली पाहिजे की त्याने डेटा जो आहे सिस्टीमचा तो कलेक्ट करून सेंट्रल सिस्टीमला पास केला पाहिजे. द सिस्टीम हॅड टू बी रियुजेबल. एकदा यूज केलं तर पुन्हा जर काही चेंजेस करायचे असले तर तेवढे चेंजेस करून ती रियूज करता आली पाहिजे अशा पद्धतीने, किंवा नुसतं लॉजिक चेंज करून ती रियूज केले पाहिजे, किंवा फक्त इनपुट आउटपुटचे कनेक्शन चेंज केले तरी पण ती सिस्टीम रियूज करता आली पाहिजे. अशा पद्धतीने ती सिस्टीम, तो जो कंट्रोलर आहे तो डिझाईन केला गेला. The method used to program the controller had to be simple so that it could be easily understood by plant personnel. So त्याचं प्रोग्राम इतकं इझी असलं पाहिजे त्या कंट्रोलरचं की कुणी पण प्लांट मध्ये ज्याला खूप जास्त नॉलेज नाहीये कंट्रोलरचं त्याला पण असं वाटलं की आपल्याला प्रोग्राम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतोय मशीन मध्ये आणि आपल्याला जसं रिक्वायर्ड आउटपुट आहे तसं नाही मिळत आहे, तर त्याने जरी त्याच्यामध्ये चेंज केला तर तरी पण तेवढा चेंज जो आहे तो त्या सिस्टीमने अडॉप्ट केला पाहिजे आणि त्या पर्सनला तेवढा चेंज करून ती सिस्टीम जी आहे ती यूज करता, तो कंट्रोलर जो आहे तो यूज करता आला पाहिजे. इतकं सिंपल त्याचं प्रोग्रामिंग असावं, अशा पद्धतीने तो जो कंट्रोलर आहे तो डिझाईन केला गेला. प्रोग्रामेबल कंट्रोलर जो 1968 मध्ये डिझाईन केला गेला तो. सो हे सगळे मेन क्रायटेरियाज होते किंवा ह्या गोष्टी लक्षात घेऊन तो जो प्रोग्रामेबल कंट्रोलर होता तो डिझाईन केला गेला. So a programmable logic controller is a device that was invented to replace necessary sequential relay circuit for machine control. So advantage काय आहे याचे, advantages बघतोत आपण आता PLC चे. सो PLC जो आहे तो इन्व्हेंट कशासाठी केला तर रिले लॉजिक रिप्लेस करण्यासाठी. रिले लॉजिक का खूप कॉम्प्लेक्स आहे, खूप मोठी जागा त्याला लागत होती, नंतर त्याचं कॉस्टली होती, नंतर फ्लेक्झिबल नव्हती, तर असे बरेचसे प्रॉब्लेम्स होते, तर ते रिमूव्ह करण्यासाठी हा जो पीएलसी आहे तो डिझाईन केला गेला. द पीएलसी वर्क्स बाय लुकिंग ॲट इट्स इनपुट अँड डिपेंडिंग ऑन देअर स्टेट टर्निंग ऑन अँड ऑफ इट्स आउटपुट. सो पीएलसी कसा वर्क करतो तर इनपुटचं बघतो, इनपुट घेतो आणि त्यावर डिपेंडंट आउटपुट जे आहे ते ऑन ऑफ करतो. अशा पद्धतीने पीएलसी जे आहे ते वर्क करतं. युजर एंटर्स द प्रोग्राम युजली व्हाया सॉफ्टवेअर दॅट गिव्स डिझायर्ड रिझल्ट. याच्यामध्ये काय, एकदा युजरने प्रोग्राम त्या पीएलसी मध्ये फीड केला की त्याच्याप्रमाणे तो आयुष्यभर काम करत राहतो. पीएलसीज आर युज्ड इन ऑल इंडस्ट्रीज फॉर व्हॉट पर्पज. तर कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीज मध्ये पीएलसी यूज होतात, ऍप्लिकेशन काय काय आहेत पीएलसीचे ते बघणार आहोत. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यूज होतो पीएलसी. लाईक इफ यू गो टू एनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जिथे मॅन्युफॅक्चरिंग होत आहे, जसं कपड्याचं होत असेल, फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग होत असेल, किंवा तुमचे जे लेस वगैरेचे पॅकेट्स आहेत ते पॅकेजिंग होत असेल, किंवा आणखीन काहीतरी मॅन्युफॅक्चर होत असेल, शूज असेल, तर असे जे इंडस्ट्रीज आहेत अशा ठिकाणी ते यूज होतं. प्रोसेस प्लांट अँड सिस्टीम्स. तर प्रोसेस प्लांट आणि सिस्टीम्स जे आहेत त्याच्यामध्ये पण तो यूज होतो. जसं केमिकल प्लांट्स जे आहेत त्याच्यावर प्रोसेसिंग होतं, ती प्रोसेस इंडस्ट्री झाली. एखादं कॉस्मेटिक्सची इंडस्ट्री आहे तर त्याच्यामध्ये पण ते यूज होऊ शकतात. मशीनिंग मध्ये यूज होतात. मशीनिंग म्हणजे काय,
तर जे बाय प्रॉडक्ट तयार करायचं त्याच्या मशीनमध्ये ते यूज होतं. म्हणजे जसं शूज तयार करायचे असेल तर त्याची जी मशीन तयार करायची आहे ती मशीन तयार करणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये पण पीएलसी जे आहेत ते यूज होऊ शकतात. किंवा छोटे छोटे पार्ट्स आहेत मशीनचे ते तयार करणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये ते यूज होतात. पॅकेजिंग जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचे लेज आहेत, नंतर तुमच्या बिस्लरीच्या बॉटल्स आहेत, तर हे जे आहे ह्या पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा पीएलसी जे आहेत ते यूज होतात. नंतर ऑटोमेटेड प्लांट्स जे आहेत त्याच्यामध्ये जिथे ऑटोमॅटिक प्रोसेस होते, जिथे ह्युमन बिंगची फक्त सुपरवायझर म्हणून गरज असते, बाकी त्यांना काहीही करायचं नसतं, फक्त ऑब्झर्व करायचं असतं. तर अशी जी इंडस्ट्री असते ऑटोमेशनची त्याच्यामध्ये हे जे पीएलसीज आहेत ते यूज होतात. तर ऑटोमेशन मध्ये पण पीएलसी जे आहेत ते यूज होतात. तर हे काही लिमिटेड ऍप्लिकेशन्स इथे लिस्ट आउट केलेले आहेत. असे आणखीन एन नंबर ऑफ ऍप्लिकेशन तुम्ही जर इंडस्ट्री व्हिजिटला गेलात कुठे एखाद्या इंडस्ट्रियल एरियामध्ये तर तुम्हाला एकही इंडस्ट्री अशी सापडणार नाही जिथे पीएलसी यूज होत नाही. मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्या सगळ्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग असो की प्रोसेस प्लांट असो की पॅकेजिंग इंडस्ट्री असो कुठलीही असो त्याच्यामध्ये पीएलसी जे आहेत ते यूज होतातच. सो देर आर lakhs of applications of PLCs in real world. सो दे आर रिप्रोग्रामेबल. आपण थोडासा प्रोग्राम चेंज करून आउटपुट जे आहे ते रिक्वायर्ड जसं आहे त्या पद्धतीने आउटपुट मिळवू शकतो. आपल्याला सपोज आधी स्क्वेअर शेपचं आउटपुट हवं होतं, नंतर आपल्याला ट्रायंगल हवंय, तर त्या पद्धतीने आपण त्याचं प्रोग्रामिंग केलं तर आपल्याला तसं आउटपुट याच्यामध्ये मिळतं. आपल्याला आधी एक लॅम्प ऑन हवा होता, नंतर 2 लॅम्प ऑन हवे एक स्विच प्रेस केल्यावर, तर 2 लॅम्प आपण ऑन करू शकतो. सो इझिली रिप्रोग्राम आपण त्याला करू शकतो. सॉलिड स्टेट स्विच लास्ट मच लॉंगर दॅन रिले. सॉलिड स्टेट स्विचेस म्हणजे काय, तर डायोड ट्रान्झिस्टर हे जे आहेत त्यांना सॉलिड स्टेट डिव्हाइसेस म्हणतात. ते जर स्विचेस म्हणून यूज होत असतील तर त्यांचं जे बेसिकली ते इलेक्ट्रॉनिक स्विचेस आहेत तर त्यांचं जे लाईफ आहे ते खूप जास्त असतं ऍज कम्पेअर्ड टू रिले. कारण रिले जो आहे तो ऍक्च्युअली ऑन ऑफ होतं आणि त्याच्यामुळे त्याचं जे लाईफ आहे ते नंबर ऑफ सायकल्सवर डिपेंड आहे आणि ते जे आहे ते कमी असतं. वेअर ॲज जो तुमचा ट्रान्झिस्टर किंवा डायोड आहे त्याचं इनपुट सप्लायवर डिपेंडंट असतं. सो तितक्या वेळा 0.7 व्होल्ट किंवा तो कुठल्या जसं डायोड आहे तो सिलिकॉन डायोड 0.7 व्होल्टला ऑन होईल, 0.7च्या खाली तो ऑफ राहील. तर अशा पद्धतीने किंवा फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट केला तर ऑन स्विच म्हणून यूज होईल, रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केला तर ऑफ स्विच म्हणून कनेक्ट होईल. तर हे जे आहेत हे सॉलिड स्टेट स्विचेस आहेत, यांचं जे लाईफ आहे ते खूप जास्त असतं. So complex logics can be easily represented. बेसिकली जे सॉलिड स्टेट स्विचेस असतात ना ते नॉन कॉन्टॅक्ट टाइप स्विच असतात आणि रिले जे आहेत ते कॉन्टॅक्ट टाइप स्विच म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्टली कॉन्टॅक्ट जो आहे त्याची पोझिशन चेंज होते. सॉलिड स्टेट स्विच मध्ये तसं होत नाही आणि त्याच्यामुळेच त्यांचं लाईफ जे आहे ते जास्त आहे. कॉम्प्लेक्स लॉजिक्स कॅन बी इझिली रिप्रेझेंटेड. सो खूप कॉम्प्लेक्स जरी लॉजिक असेल तरी ते आपण खूप इझिली लॅडर डायग्राम प्रोग्रामिंग मध्ये त्याला कन्व्हर्ट करून ते प्रोग्राम जो आहे तो आपण रन करू शकतो. नेक्स्ट इज मल्टिपल डिव्हाइसेस कॅन बी एम्बेडेड इन टू वन युनिट. सो एका युनिटवरनं आपण नंबर ऑफ प्रोडक्ट्स जे आहेत ते त्याचं ऍज अ आउटपुट घेऊ शकतो. कारण पीएलसी जो आहे त्याच्यात जर तुम्ही कुठलाही साधा पीएलसी जरी घेतला तरी त्याच्यामध्ये नंबर ऑफ इनपुट्स आणि आउटपुट्स जे आहेत ते कमीत कमी 8 इनपुट आणि 8 आउटपुट तुम्हाला मिळतात. आणि जर तुम्ही मॉड्युलर पीएलसी घेतला तर तुम्ही नंबर ऑफ इनपुट्स आणि आउटपुट जे आहेत ते चेंज करू शकता. सो मल्टिपल इनपुट्स आणि मल्टिपल आउटपुट देऊन आपण मल्टिपल जे प्रोडक्ट्स आहेत ते याच्याकडनं मिळवू शकतो. सो मल्टिपल डिव्हाइसेस जे आहेत त्या रन करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस पीएलसी. नेक्स्ट इज कॅन इझिली बी स्केल्ड अप अँड मॉडिफाईड. तर त्याच्यामध्ये जो प्रोग्राम आहे तो आपण आपल्याला पाहिजे तसा स्केल करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. सपोज आपल्याला वॉटर बॉटल फिलिंगचा प्लांट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या वॉटर बॉटल्स आहेत म्हणजे बिस्लरीचा प्लांट आहे सपोज, त्याच्यामध्ये 1-1 लिटरच्या बॉटल ज्या आहेत त्या फिल करायच्या, त्याला टॅप लावायचं आहे, त्याचं झाकण जे आहे ते लावायचं आहे कॅप आणि कॅपिंग करायचंय म्हणजे, आणि ते तुमचा प्रोडक्ट आहे. तर तुम्हाला आधी 1 लिटरच्या बॉटल भरायच्या होत्या, नंतर 5 लिटरच्या येतात. सेम पीएलसी तुम्ही किंवा सेम जी लाईन आहे ते तुम्ही 1 लिटर साठी पण आणि 5 लिटर साठी पण यूज करू शकता. फक्त तुम्हाला काय चेंज करावं लागेल तर त्याचा जो इनलेट वॉल्व आहे त्याचा ओपनिंगचा टाइम जो आहे तो जास्त ठेवावा लागेल. 1 लिटर साठी जितका टाइम लागतो आणि 5 लिटर साठी किती टाइम लागतो तेवढा काउंट करून तेवढा जर प्रोग्राम मध्ये तुम्ही टायमर टाकला 5 मिनिटाचा तर तुम्ही 5 लिटरची बॉटल पण सेम प्लांट मधून फिलअप करू शकता. आणि याचाच अर्थ असा होतो की आपण हा जो पीएलसी आहे त्याला स्केल आणि मॉडिफाय करू शकतो ऍज पर अवर रिक्वायरमेंट्स. नेक्स्ट इज स्मॉल फिजिकल साईज दॅन हार्डवायर सोल्युशन.
तर याची जी साईज आहे ती खूप छोटी असते हार्डवेअर सोल्युशन पेक्षा. आधी पण तुम्ही डायग्राम मध्ये पाहिले खूप सारे पीएलसी लावलेला एक पूर्ण असा रॅक होता. तर तो जो पूर्ण रॅक आहे तो रिप्लेस केला एक छोट्याशा आपण म्हणू 15 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटरच्या पीएलसी ने. सो याची जी साईज आहे ती खूप छोटी आहे आणि याच्यामध्ये हार्ड वायरिंग जे आहे ते खूप कमी यूज होतं. फक्त इनपुट आणि आउटपुट लावण्यासाठी हार्ड वायर यूज होतात. रिले जे आहेत ते त्याच्यामध्ये इनबिल्ट असतात आणि ऑपरेशन जे ते आतमध्ये होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला हार्ड वायरिंग करण्याची इथे गरज पडत नाही. इझियर अँड फास्टर टू मेक द चेंजेस. सो आपल्याला जसे रिक्वायरमेंट आहे, सपोज आधी आपण इनपुट पिन नंबर 1 आणि 2च्या पिन नंबर 1 ला लावलं होतं, आता आपल्याला पिन नंबर 2 ला द्यायचं आहे, तर आपण ते चेंज करून पटकन फक्त इनपुटची वायर 2 नंबरला लावली तरी पण तुमचं काम होतं. सो इझिली इव्हन प्रोग्राम पण आपण तितक्याच इझिली आणि फास्टली चेंज करू शकतो. पीएलसी हॅव इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक्स अँड ओव्हरराईड फंक्शन. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जो सप्लाय असेल तो जर प्रॉपर मिळत नसेल तरी पण तो इंडिकेटर दाखवत असतो. सो इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक याच्यामध्ये होत असतं. डायग्नोस्टिक्स आर सेंट्रली ते अवेलेबल असतात. ऍप्लिकेशन्स कॅन बी इमिजिएटली डॉक्युमेंटेड. आपण त्या जे ऍप्लिकेशन आहे त्याचं इझिली डॉक्युमेंटेशन आणि इमिजिएटली करू शकतो. ऍप्लिकेशन्स कॅन बी डुप्लिकेटेड फास्टर अँड लेस एक्सपेन्सिव्हली. सपोज एक मशीन आहे, ते तुम्ही डिझाईन केलं आणि त्याच कंपनीला पुन्हा तसेच 10 मशीन लागत असतील तर तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रोग्राम करण्याची गरज नाही. सेम प्रोग्राम तुमचा सेव्ड असेल, फक्त तो पीसी मध्ये प्रोग्राम करून तो पीएलसी मध्ये टाकावा लागतो. तर पीसी मध्ये तुम्ही प्रोग्राम केलेला आहे तर सेम प्रोग्राम तुम्ही 10, सपोज तुम्हाला एक मशीन बनवली आहे तसे अजून 9 मशीन बनवायचे. फक्त काय करावं लागेल, जे काही वायरिंग आहेत किंवा जो काही पॅनल आहे तेवढा तुम्हाला डिझाईन जो तुम्ही आधी डिझाईन केला आहे सेम पॅनल तुम्हाला यूज करायचा आहे. सो डिझायनिंगची कॉस्ट तुमची वाचली. नंतर प्रोग्रामिंग कॉस्ट तुमची सेव्ह होणार, कारण आधी तुम्ही जो प्रोग्राम केला होता तोच प्रोग्राम तुम्ही नंतरच्या 9 पीएलसीज मध्ये टाकणार आणि त्याच्यामुळे आपण डुप्लिकेशन जे आहे ते खूप इझिली आणि फास्ट आणि बाय सेव्हिंग दी कॉस्ट हे आपण करू शकतो. कनेक्शन बिटवीन स्विचेस आउटपुट कॅन बी मॉडिफाईड थ्रू सॉफ्टवेअर इझिली. सो सॉफ्टवेअर मध्ये म्हणजे जो तुमचा लॅडर डायग्राम प्रोग्राम आहे तेवढा चेंज केला की स्विचेसचं आणि आउटपुटचं कनेक्शन हे चेंज होत असतं अकॉर्डिंगली. ट्रबल शूटिंग जे आहे ते इझी आहे आणि फास्ट आहे. कुठे प्रॉब्लेम आहे काय आहे ते आपण नुसतं सिम्युलेशन वरून चेक करून तेवढा प्रॉब्लेम जो आहे तो सॉर्ट आउट करू शकतो. एस ऑफ मेंटेनन्स लेस डाऊन टाइम. सो मेंटेनन्स करायला खूप सोपा असते, त्यामुळे याचा जो डाऊन टाइम आहे तो कमी आहे. डाऊन टाइम म्हणजे काय, बंद पडण्याचा. एखादी मशीन जर बंद पडलं तर त्याचा आपण पटकन त्याच्यातला जो फॉल्ट आहे तो फाइंड आउट केलं, त्याचं ट्रबल शूटिंग केलं, तो मेंटेन केला की लगेच ते मशीन सुरू होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये डाऊन टाइम जो आहे तो खूप कमी आहे. त्याच्याऐवजी जर आपण रिले वापरला असता तर त्या केसमध्ये मात्र 1000 रिले त्या ठिकाणी यूज झाले. त्यातला एक रिले ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तो शोधणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट आणि त्याच्यामध्ये जो डाऊन टाइम असतो रिले बेस्ड सर्किटमध्ये तो खूप जास्त असायचा. आता मात्र तो खूप कमी असतो. का? कारण पीएलसी यूज होतात आणि ते मेंटेन करायला ट्रबल शूटिंगला खूप फास्टर असतात, इझी असतात. इझी टू डेव्हलप प्रोग्राम बाय ऑफलाईन सिम्युलेशन. सो जो काही प्रोग्राम आहे तो आपण मशीन मध्ये टाकण्याआधी कम्प्युटरवर सिम्युलेशन करून चेक करू शकतो की आपल्याला जे आउटपुट मिळतं आहे ते करेक्ट आहे की नाही, जशी रिक्वायरमेंट आहे तसं मिळतंय की नाही. त्याच्यामुळे आपण ऑफलाईन ते चेक करू शकतो सिम्युलेशन आणि त्याच्यानंतर तो प्रोग्राम आपण जर करेक्ट असेल तर आपण तो जर त्या पीएलसी मध्ये टाकला आणि तो पीएलसी जर त्या मशीनला कनेक्ट केला तर तुम्ही इझिली त्याच्यामध्ये पटकन तुम्हाला आउटपुट जे आहे ते मिळेल. सो इट इज व्हेरी इझी टू डेव्हलप प्रोग्राम बाय ऑफलाईन सिम्युलेशन. लेस अमाऊंट ऑफ स्पेस निडेड. आता 1000 जे रिलेज होते त्यांची जागा एक 15x4च्या पीएलसी ने घेतली तर तुम्ही विचार करा किती कमी जागा तुम्हाला लागणार आहे. चेंजेस आर इझियर अँड फास्टर टू इम्प्लिमेंट. जे काही चेंजेस आहेत ते इझिली आणि फास्टली आपण इम्प्लिमेंट करू शकतो. याच्यामध्ये इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक आहे. इनपुट अँड आउटपुट्स आर इझियर टू मॉनिटर बाय HMI डिव्हायसेस फ्रॉम द PCs. सो बेसिकली जे इनपुट आउटपुट मध्ये काही फॉल्ट आला किंवा नसेलही फॉल्ट ते आपण मॉनिटर करू शकतो विथ द हेल्प ऑफ HMI, दॅट इज ह्युमन मशीन इंटरफेस. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आधी पण मी सांगितलं होतं, जे पेट्रोल पंप्स आहेत त्याच्यावर जे डिस्प्ले लावतात ज्याच्यामध्ये आकडे टाकले जातात किती लिटर हवंय तुम्हाला, ते जे आहेत ते ह्युमन मशीन इंटरफेस आहे. त्याच्यावरनं आपण इनपुट आउटपुट जे आहेत ते मॉनिटर करू शकतो.
कॅन विस्टँड सिव्हिअर एन्व्हायरमेंटल. HMI किंवा PCs वरनं पण आपण ते मेंटेन करू शकतो. तुम्ही जर सिम्युलेशन ऑन केलं तिकडे मशीन जसं जसं वर्क करत जाईल तिकडे तसं सिम्युलेशन मध्ये पण चेंजेस जे आहेत ते होत जातात. सो आपण इझिली ते मॉनिटर करू शकतो. इट कॅन विस्टँड सिव्हिअर एन्व्हायरमेंटल कंडिशन. सो खूप हाय टेम्परेचर किंवा खूप लो टेम्परेचर मध्ये, रेन्स मध्ये, तर अशा सगळ्या कंडिशन मध्ये जो तुमचा PLC आहे तो यूज होऊ शकतो. सिव्हिअर एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे काय, खूप लो टेम्परेचर मध्ये पण काम करता येतं आणि खूप हाय टेम्परेचरला पण तो वर्क करू शकतो. कॉस्ट इफेक्टिव्ह फॉर कंट्रोलिंग कॉम्प्लेक्स सिस्टीम. कॉम्प्लेक्स सिस्टीम ज्या आहेत त्या जर इम्प्लिमेंट केल्या तर दॅट बिकम्स चीपर, तर स्वस्त पडते ती सिस्टीम. सो कॉम्प्लेक्स सिस्टीम ज्या आहेत त्या डिझाईन करण्यासाठी हे जे आहे ते खूप चांगलं सोल्युशन आहे. कम्प्युटेशनल ॲबिलिटीज मेक पॉसिबल मोर सोफिस्टिकेटेड कंट्रोल्स. सो त्याची जी कम्प्युटेशनल ॲबिलिटी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जे कंट्रोल आहे ते खूप सोफिस्टिकेटेड होतात आपल्याला यूज करायला. रिलायबल कंपोनंट्स मेक फॉर लॉंग अप टाइम बिफोर फेल्युअर. सो हे काही ऍडव्हान्टेजेस होते. आता आपण डिसएडव्हान्टेजेस बघणार आहोत PLCचे. तो फर्स्ट आहे, मोस्ट PLCs मॅन्युफॅक्चरर्स ऑफर ओनली क्लोज्ड आर्किटेक्चर फॉर देअर प्रोडक्ट. तर बेसिकली एक जसं तुम्हाला आपण म्हणतो ना कस्टमाइज, तर तसं कस्टमाइज PLC मध्ये मिळत नाही. त्यांचे फिक्स्ड आर्किटेक्चर असतात, तसेच PLCs ते देतात मॅन्युफॅक्चरर जे आहेत ते. PLC devices are proprietary, which means that parts and from one manufacturer cannot be easily used in combination with parts of another manufacturer, which limits the design and cost option. आता जर जसं तुम्ही मोबाईल फोनचंच एक्झाम्पल घ्या. तुम्ही विवोचा फोन घेतला आणि रिअलमीचा फोन घेतला. तुमच्या विवोचा फोन खराब झाला आणि रिअलमीचा फोन पण खराब आहे, पण त्यात जे पार्ट्स विवोच्या फोन मध्ये खराब झाले, सपोज स्पीकर खराब झालाय विवोच्या फोनचा, तो रिअलमीचा चांगला आहे, तर तो स्पीकर जर तुम्ही विवोच्या फोन मध्ये लावला तर तो त्याला जे आहे तो चालणार नाही. त्याच्यामुळे तुमचा जो फोन आहे तो वर्क होणार नाही. ठीक आहे. सो हा जो प्रॉब्लेम आहे असा प्रॉब्लेम PLC मध्ये पण आहे. जसं PLC सिमेन्स कंपनीचा एक PLC आहे आणि दुसरा जो आहे तो सपोज तुमचा मित्सुबिशीचा PLC आहे. तर मित्सुबिशीच्या PLC सिमेन्स कंपनीचा एक सपोज फिक्स्ड PLC आहे, त्याचा एखादा पार्ट किंवा मॉड्युलर PLC त्याचा एखादा पार्ट खराब झाला त्यात आणि तुमच्याकडे मित्सुबिशीचा तो पार्ट अवेलेबल आहे, तो जर तुम्ही त्याच्यामध्ये लावला तर तो त्याच्याशी कम्युनिकेशन त्याचं होणार नाही आणि त्याच्यामुळे तो त्याला चालणार नाही. सो त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरर टू मॅन्युफॅक्चरर जे PLCचं डिझाईन आहे ते कम्प्लिटली चेंज होतं आणि त्याच्यामुळे कॉम्बिनेशन जे आहे ते यूज करता येत नाही आणि त्याच्यामुळे डिझाईन आणि कॉस्ट ऑप्शन्स जे आहेत ते लिमिट होतात याच्यामध्ये. सब्जेक्ट टू लिमिटेशन्स इम्पोज्ड बाय सेमीकंडक्टर बेस्ड सिस्टीम. सेमीकंडक्टर बेस्ड सिस्टीमचे जे लिमिटेशन्स आहेत ते PLC ला पण लागू होतात. सेटअप अँड ट्रेनिंग कॉस्ट कुड बी हाय. तर याची जी सेटअप आणि ट्रेनिंग कॉस्ट आहे ती खूप हाय असते. का, कारण वन टाइम जर तुम्ही PLC ला प्रोग्राम केला आणि तो जर सेटअप केला तर तुम्हाला खूप वर्षापर्यंत त्याच्याकडे पाहायची गरज पडत नाही जर तुमचा प्रोडक्ट सेम राहत असेल तर. त्याच्यामुळे याची जी सेटअप आणि ट्रेनिंग कॉस्ट आहे ती खूप हाय असते. PLC कॉन्फिगरेशन्स बघूयात. सो PLC चे दोन मेन कॉन्फिगरेशन आहेत, एक मॉड्युलर आहे, दुसरा फिक्स्ड PLC असतो. मॉड्युलर PLC मध्ये हे बघा इथे ऑलरेडी तुम्हाला एक दिसतंय, हा जो आहे हा CPU चा स्लॉट आहे, हा इनपुट आहे, हा आउटपुटचा सॉरी हा इनपुट आहे, हा इनपुट आउटपुटचा स्लॉट आहे. नंतर तुमची ही उरलेली जी सिस्टीम आहे जी कनेक्शनसाठी सप्लाय वगैरे कनेक्शनसाठी यूज होते ती आहे. तर आणि इकडे बघा पुन्हा आउटपुट आणि इनपुट दिसत. इथे बघा दोन इनपुट्स आहेत आणि इकडे दोन्ही पण आउटपुट आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये हे जे आहेत ना हे एक्स्ट्रा लावलेत. हा एक इनपुटचा स्लॉट ऍडिशनल लावलाय, इकडे पण इनपुटचा आउटपुटचा स्लॉट जो आहे तो ऍडिशनल लावलाय. त्यामुळे त्याला मॉड्युलर जे आपण n नंबर ऑफ स्लॉट्स जे आहेत इनपुट आउटपुटचे ते कनेक्ट करू शकतो. त्याला रॅक्स असं म्हटलं जातं. सो इनपुट रॅक आणि आउटपुट जे आहेत ते याच्यामध्ये कनेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे त्याला मॉड्युलर PLC म्हटलं जातं. वेअर ॲज दिस इज युअर फिक्स्ड कॉन्फिगरेशन. हा जनरल इलेक्ट्रिकलचा जी कंपनीचा PLC आहे, फिक्स्ड PLC आहे. त्याच्यामध्ये बघा नंबर ऑफ इनपुट्स आणि इकडे नंबर ऑफ आउटपुट्स आहे. तिथे दिसतंय 115 व्होल्ट AC आउटपुट आणि इथे दिसतंय 115 व्होल्ट AC इनपुट. तर नंबर ऑफ इनपुट्स किती आहे, तिथे 16 इनपुट्स आहेत आणि इकडे आहेत ते आउटपुट्स आहेत, 8 आउटपुट आहेत मला वाटतं. ठीक आहे.
सो हे जे आहेत हे फिक्स्ड आहेत, याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही, इकडे जागा नाही ऍडिशनल लावायला. सो त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते चेंज करू शकत. सो याच्यामध्ये आपण ऍडिशनल जे रॅक्स आहेत ते याच्यात कनेक्ट करू शकत नाही आणि त्याच्यामुळे याला फिक्स्ड पीएलसी असं म्हटलं जातं. लेट अस सी व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अवर पीएलसी अँड पीसी. काय काय डिफरन्स आहे. सो डिझाईन एक्स्ट्रीम इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट. सो बेसिकली जो पीएलसी आहे तो जसं केमिकलचा एखादा प्लांट आहे, त्याचं टेम्परेचर खूप हाय असेल, फर्नेस असेल एखादा, त्या फर्नेसचं टेम्परेचर खूप हाय असेल तर त्या ठिकाणी तुमचा पीसी जो आहे तो यूज होऊ शकत नाही. पण तो पीएलसी जो आहे तो असा डिझाईन केलेला असेल त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनसाठी तो यूज करता येऊ शकतो. सो एक्स्ट्रीम इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट जे आहेत त्याच्यामध्ये हे यूज होतात. कॅन ऑपरेट इन हाय टेम्परेचर अँड ह्युमिडिटी आणि हाय टेम्परेचर. आता सांगितलं फर्नेस फॉर एक्झाम्पल, त्याचं टेम्परेचर खूप हाय असतं, त्याच्यामध्ये सुद्धा हे ऑपरेट होऊ शकतात. हाय इम्युनिटी टू नॉईज. सो नॉईज जनरली याच्यामध्ये क्रिएट होत नाही. इंटिग्रेटेड कमांड इंटरप्रिटर. सो कमांड इंटरप्रिटर जो आहे तो इंटिग्रेटेड असतो याच्यामध्ये. नो सेकंडरी मेमरी लाईक HDD. सो हार्ड डिस्क ड्राईव्ह सारखी सेकंडरी मेमरी याला कनेक्ट करता येत नाही. जी इनबिल्ट मेमरी आहे तेवढीच तुम्ही युज करू शकता. ऑप्टिमाइज फॉर सिंगल टास्क. नॉर्मली एका वेळेला एकच ऑपरेशन किंवा जितके नंबर ऑफ इनपुट आहेत आणि तेवढ्यावर बेस्ड जेवढ्या मशीन्स आहेत त्याच तुम्ही एका वेळेला ऑपरेट करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ऑपरेट करता येणार नाही. जो पीसी आहे तो मेनली डेटा प्रोसेसिंग आणि कॅल्क्युलेशन साठी यूज होतो. याची जी स्पीड आहे हाय असते ऍज कम्पेअर्ड टू पीएलसी. नॉट बिल्ड फॉर एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. सो एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट साठी हे बनवलेलं नाहीये पीसी. एक प्रॉपर त्याच्या कंडिशन आहे. नॉर्मली असं म्हटलं जातं की पीसी जो आहे, आता आपण तेवढं फॉलो करत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण जिथे जास्त धूळ येणार नाही. पूर्वी जर तुम्हाला माहिती असेल एक काळ असा होता की जी कम्प्युटरची रूम होती त्यामध्ये चप्पल सुद्धा अलाउड नव्हती. चपला बाहेर काढाव्या लागायच्या आणि मग कम्प्युटर रूम मध्ये जायला अलाउड होतं. तर अशाच्या कंडिशन्स म्हणजे धूळ त्याच्यात जाणार नाही असं प्रिकॉशन घेतलं जायचं. त्यानंतर एसी तिथे ठेवला जायचा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. तर असे काही कंडिशन्स आहेत त्या जर सॅटिस्फाय केल्या तर तिथेच तो पीएलसी जो आहे तो पीसी जो आहे तो वर्क करायचा. आता तेवढं राहिलेलं नाहीये. बाकी त्याचे जे त्यानंतर डिझाईन मध्ये मॉडिफिकेशन झाले, आता तो आपण त्याला तरी पण त्यातल्या त्यात बरेच जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये ते युज होतं, पण एक्स्ट्रीम मध्ये ते युज होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल फर्नेस आहे, खूप हाय टेम्परेचरला पीसी जो आहे तो वर्क करू शकत नाही. कॅन बी प्रोग्राम्ड इन सेव्हरल लँग्वेजेस. जे वेगवेगळे जसं मायक्रोसॉफ्ट विंडोज आहे त्याच्यामध्ये किंवा जावा आहे, नंतर तुमचं .NET आहे, तर ह्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस त्या यूज करून आपण पीसी जो आहे तो प्रोग्राम करू शकतो. पीएलसी मध्ये पण काही आहेत, पण त्यातल्या त्यात लॅडर डायग्राम जी आहे ती सगळ्यात जास्त फेमस आहे, तीच यूज होते त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगसाठी. सेकंडरी मेमरी इज इनबिल्ट मेमरी असते याच्यामध्ये सेकंडरी. बिल्ड फॉर मल्टीटास्क. एका वेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, एका साईडला व्हिडिओ सुरू असेल तो बघू शकता, एखादा डॉक्युमेंट तुम्हाला तयार करायचं असेल ते डॉक्युमेंट करू शकता. तो एन नंबर ऑफ ऑपरेशन तुम्ही एका वेळेला करू शकता. सो मल्टीटास्किंग इज पॉसिबल इन पीसी, जे की पीएलसी मध्ये पॉसिबल नाहीये. सो हिअर वी विल स्टॉप. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जे पीएलसी चे पार्ट्स आहेत किंवा ब्लॉक डायग्राम जी आहे पीएलसी ची ती आपण स्टडी करणार आहोत. सो टिल देन बाय बाय, सी यू.